रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हरे रामकृष्ण हरे Oh
हरी संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो ज्यांचा, सर्व भाविदास झालो ज्यांचा, सर्व भाविदास झालो ज्यांचा, तुझी माझे हित करीते सकळ, माझे हित करीते सकळ, माझे हित करीते सकळ, माझे हित करीते सकळ, येणे हा गोपाळ कृपा करी, येणे हा गोपाळ कृपा करी, येणे हा गोपाळ कृपा करी, मागलिया मद पाहतुल करी, मागलिया मद पाहतुल करी, यांची याने जोडे सर्व सुख, माझे हित करीते सकळ, आजेने हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, माझे हित करीते सकळ, येणे हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, गोपाळ तुम्हारी, गोपाळ कृपा
विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल 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 कुंडले गुरुवर्य मोतीराम महाराज मारुतराव महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान नमो पार्वती पते शिव हर 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 विठ्ठल हरी विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहातील कडी त्यांची आणि जोडी सर्व सुख तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविन आवडी वचनन मोडी बोलिले तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी मनोजवम मारुतुल्य वेगम इथेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी वैसो पावले श्री गुरूंचे ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी विठाल विठाल विठ्ठल 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 संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने संत महंतांच्या विद्वजनांच्या चरणकमलाने पावन झाली ही मुंबर पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मिष्ठ महान तपोनिधी वैरंगीचे महागुरु ज्ञानाचे सागर श्री सद्गुरू मोतीराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि मोहरमच्या निमित्ताने गेल्या 39 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. त्या कार्यक्रमामधील आजची कीर्तनरूपी सेवेचा योग जमिले सर्व गुणीजन गंधर्वासारखे गायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही सर्व परीक्षेतीसारखी श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी. अभंग तुकोबारायचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगाद्वारे संताचे विचार संताची महती आणि संतांनी आपल्यावर केलेले उपकार संत काय आहेत
हे सगळं मार्गदर्शनी अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात. थोडं वातावरण जरी करता काही असं, ह्याला जुने लोक म्हणतात वाटोळी दिवा, नाही का नाही. तसं आता वातावरण प्रतिकूल आहे, तरी पण कार्यक्रम तर करणं गरजेचं आहे ना. आता चांगलं पाऊस येईपर्यंत बंद करायचं नाही, आलं तर बोला पुण्यली करायचं म्हणतात. विठाला विठाला तुकोबाराय अभंगाद्वारे आवश्यक घटक आहेत. सर्वामध्ये परमार्थामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे परमार्थात सगळ्यात भगवंताला जे आवडतं किंवा परमार्थ करण्यासाठी आपल्याला सगळ्यात असं आहे का, हां त्यानं बरोबर त्यानं ह्या वाऱ्यामुळं तो स्वतः विठाला विठाला हॅलो विठ्ठला 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 गुरु विठ्ठला 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 विठ्ठला. आता काय करू महाराज, मोतीराम महाराजांच्या नावाने एकदा गजर करू, बरोबर आहे. आता आपलं संकट तेच घालणार आहेत महाराज, आपल्या काही संकट घालवायची ताकद नाही. आता त्याच्यापेक्षा आपलं एकदा गुरुवर्य मोतीराम बाबाच्या नावानं जप करू, आहे का नाही. म्हणजे अख्खं वाटूळ सुद्धा बंद होईल, पण बाबाचा जप केल्याशिवाय बंद होणार नाही. हरी मोतीराम मोतीराम श्री गुरु मोतीराम 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 श्री गुरु मोतीराम श्री गुरु मोतीराम श्री गुरु मोतीराम श्री गुरु ज्ञानोबा तुकाराम श्री गुरु मोतीराम ज्ञानोबा तुकाराम श्री गुरु मोतीराम गुरु मोतीराम श्री गुरु मोतीराम मोतीराम श्री गुरु मोतीराम श्री गुरु मोतीराम मोतीराम श्री गुरु मोतीराम ज्ञानोबा तुकाराम श्री गुरु मोतीराम तुकाराम श्री गुरु मोतीराम ज्ञानोबा तुकाराम श्री गुरु मोतीराम तुकाराम श्री गुरु मोतीराम 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 मोतीराम श्री गुरु मोतीराम श्री गुरु मोतीराम श्री गुरु मोतीराम मोतीराम श्री गुरु मोतीराम मोतीराम श्री ते बघा आता मोतीराम महाराजाला गाराणा मांडलाय. पण उगा चिल्लर चाललर लोकाला पैसे मागायचे नसतो कधी. आपण कुणालाही मागत नसतो, भिकार पण बोलाय द्या पैसे, त्याची ताकद नाही, काय मागून फायदा आहे. महाराजाला मागितलं, थोडं 5 मिनिटं थांबा म्हणले ती, मग येणार व्यवस्थित. विठाला विठाला मग महाराज परमार्थ करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे विश्वास. परमार्थ किती करायचा ह्याला महत्त्व नाही, पण आपला त्याच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे.
तुम्ही मृदंग शिकत असताना सुद्धा सुरुवातीला 10 पासूनच सुरुवात केली ना, बरोबर आहे. पुन्हा सरपट्या मोकळे लाग्या चक्रधार पुन्हा आली दमाने. पण ज्यावेळेला तुम्ही 10 सुरू केला त्यावेळेला मात्र तुमचा काय होतं ह्याच्यावर विश्वास, आणि त्या विश्वासानं सर्व कार्य होतं. विश्वासानं म्हणून आपला बी संतावर काय पाहिजे, विश्वास. अहो संत मागा, हो संताकडे मागा, कोणालाही मागू नका महाराज. आपण कोणालाही मागतो पण फजिती होती आपली. फक्त आपण मागायचं कोणाला, संतांना. एवढे मोतीराम महाराज आपल्या पाठीमाग आहेत. आपण का गरीबाची लेकरं आहेत का काय महाराज, का भिकार चोटाची लेकरं आहेत आपण. सगळ्यात श्रीमंत बाप आहे आपला मोतीराम महाराज. एवढा श्रीमंत घराणा आहे महाराजाचा, आणि त्या घराण्यातले आपण आहेत महाराज. काय आपल्याला हात पसरायची गरज आहे. अगदी 10 मिनिटात बंद झालं पाहिजे, 10 मिनिटात हे सगळं. विठाला विठाला मग महाराज हे परमार्थ करत असताना महाराज सांगतात विश्वास तर आहेच, पण आता तो विश्वास ठेवायचा कोणावर, हा महत्वाचा मुद्दा आहे. विश्वास हा परमार्थातलं कार्य करतो. विश्वास येतो करी स्वामी वरी सत्ता, आणि सकळ भोगिता होय त्याची. महाराज म्हणले विश्वासानं भगवंतावर सत्ता गावजिता येते. सत्ता गावजाला काय पाहिजे, विश्वास. आणि तो विश्वास जर असेल त्या विश्वासानं आपलं कार्य होतं महाराज सांगतात. मग आपला विश्वास आहे, प्रपंच करत असताना सुद्धा विश्वास आहे आपला, बरोबर आहे. अहो तुम्ही मुली देताना सुद्धा काय ठेवतात, पैसे देऊन काय ठेवतात, विश्वासच आहे तो. आता ते बिचारा कसा भेटतो, काय भेटतो, त्या घरातले माणसं व्यवस्थित आहेत का, पण तुम्ही त्यांच्यावर काय ठेवलेला असतो, विश्वास. आणि विश्वासानं आपली सुद्धा मुलगी तिथं नांदायला जाते, बरोबर आहे. काय तिच्या जवळ सुद्धा विश्वास. मग व्यवहारात सुद्धा विश्वासाशिवाय चालत नाही. तर हे परमार्थ आहे महाराज. जसा व्यवहारात विश्वास तसा परमार्थात सुद्धा काय पाहिजे, विश्वास. हा आता विश्वास आहे, पण तो ठेवायचा कुठं, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हा जेणेकरून आपलं कल्याण होईल त्याच्यावर विश्वास ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. मग या जगामध्ये आपलं कल्याण करण्यासाठी एकच आहे, ते म्हणजे संत आहेत. या जगात संताशिवाय आपल्याला मार्गदर्शन मी मिळणार नाही, आणि आपल्या उद्धाराचं माध्यम सुद्धा नाही महाराज. जर आपल्याला देव भेटायचा असेल तर आपल्याला संताच्या माध्यमामधून जावं लागेल. मग आपल्याला ईश्वर संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाई, ऐसे वेद देती वाई, ऐसे वेद देती वाई. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाई, ऐसे वेद देती वाई, ऐसे वेद देती वाई. महाराज म्हणले संताशिवाय प्राप्ती नाही. अहो महाराज ह्याच्यापेक्षा मोठं वादळ सोहळ्यामध्ये असते, ह्याच्यापेक्षा मोठं असते वादळ, वारं, पाऊस. तरी आपण काय सोहळा बंद करतो का, नाही. घोंगता घेऊन चालूच असते आपलं, अख्खे 22 दिवस चालतो आपण. फक्त आपला पांडुरंगावर काय आहे, विश्वास आहे. तसं 2 तासासाठी काय घाबरायची गरज आहे आपल्याला तरी. विठाला विठाला बरं. तुकोबाराय मार्गदर्शन करतात की परमार्थ करत असताना आपल्याला ईश्वराची प्राप्ती करणं गरजेचं आहे. बरं का गरजेचं आहे, महाराज म्हणतात आपण जन्माला त्याच्यामुळे आलो. ईश्वराची प्राप्ती करून घेण्यामुळे आपण जन्माला आलोत. आणि ती जन्माला आल्यानंतर जसं महाराज सांगतात
तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखील या आपल्या जीवनातलं जे सार आहे ते एकदा का भगवंताचं रूप पाहिलं बरं. आणि हे सांगण्यासाठी महाराज मुद्दाम वैकुंठाला आले. कुठून आलेत? वैकुंठ हेत उपकारासाठी आणि आले घरच्या वैकुंठी. वैकुंठाला सोडून महाराज येत आलेत. का आलेत? जगाच्या कल्याणा आणि संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी. महाराज आपल्याला आपलं जीवन किती श्रेष्ठ आहे, आपलं शरीर किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून संत सांगायला आले. हे शरीर कोणी दिलं हे सुद्धा संत सांगतात. जेने हा जीव दिला दान आणि तयाचे करीन चिंतन. जगात जीवन नारायण गायन गुण तयाचे तो हा भिवरीच्या तिरी कट धरोनिया करी. हे का नाही? मग तो भगवान परमात्मा त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण इथं आलोत महाराज. दुसरं काही कारण नव्हतं. म्हणतो इथं आलात, प्रत्येक जण इथं आलं देवाच्या प्राप्तीसाठी. पण बरेच जण चुकले मार्ग असं ज्ञानोबा सांगतात. भगवान म्हणतात अर्जुना हे ज्याच्यासाठी इथं आले ते कार्य चुकले. ज्ञानोबाचे शब्द आहेत. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा आणि तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. कुठे गेले हे? इंद्रिय ग्रामीचे राजबिदी अहम ममतेच्या जल्पवादी आणि विकारांतराची मांदी मिळवून. माऊली म्हणले हे आले देहरूपी गावाला ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी. पण ती प्राप्ती सोडली आणि दुसऱ्याच कामाला लागून गेले. इंद्रिय ग्रामीचे राजबदी इंद्रिय ग्रामामध्ये गेले महाराज ते. आणि तिथं अहंता आणि ममता ह्याचा अखंड जप करीत बसले महाराज. म्हणून ह्या पदावरून ते पदच्युत झाले. का? त्याचं एकच कारण, ज्या कामासाठी आले ते काम विसरून गेले. विठाल बरं किती संतांचे उपकार आहेत बरं आपल्यावर महाराज. खूप संतांचे उपकार आहेत. इतके संत मी म्हणतो गुरुवर्य मारुतराव महाराज, गुरुवर्य मोतीराम महाराज जर अवताराला आले नसते तर मला वाटत नाही आपण वारकरी झाला असतात म्हणून. अजिबात नाही महाराज. मोतीराम महाराज आले म्हणून आपल्या गळ्यामध्ये हे आले. महाराज जर नसते आले, अहो महाराज येऊन सुद्धा बऱ्याच जणांच्या गळ्यात नाही. हे तर खरं आहे का नाही? आणि महाराज नसताना कोणी माळ घातली असती महाराज. हे संतांचे उपकार आहेत. उजळा वया आलो. वाटा वाटा पहिल्याच आहेत. ह्या वाटा काही नवीन नाही, वाटा पहिल्याच आहेत. मग काय झालं? त्या वाटेवर जसं वर्षभर लाईट चलून त्या मुख्य पोलवर आपल्या वायरला कार्बन येतं. काय येतं? कार्बन येतं. मग ते कार्बन आलं की आपली लाईट बंद होती. सुरुवातीला आपण फ्यूज काढून बघ, काही बघ, काही फायदा होत नाही. मग सकाळी लाईनमनला फोन लावतो. ती येतात, ती म्हणतात अगोदर खांब्यावर जावं लागेल म्हणतात पोलवर.
आणि ते पोलवर गेल्यानंतर ते काय करतात, ते वायर काढतात आणि त्यांच्या लक्षात येतं ह्याला कार्बन आलंय. ह्याला काय आलंय? कार्बन आलंय. कार्बन काढाय काही लय दिवस लागत नाही. एका मिनिटात ते कार्बन काढून टाकतात सगळं एका क्षणामध्ये आणि पुन्हा वायर चिटकून टाकतात. पुन्हा लाईट जशाला तशी. बरं, आता त्या लाईन म्हणणं असं आहे का? असं महाराज कशाला आहेत? आम्ही येड येतोय त्यांच्या मागं लागायला. विठ्ठल विठ्ठल मग ते लाईनमन जसं कार्बन काढतात आणि आपलं वायर लावून टाकतात. पुन्हा आपली लाईट आली म्हणजे आली. म्हणजे कार्बन काढलं ते काय नवीन वायर आणलं नाही त्यांनी, हाय तेच वायर ठेवलंय. तसं संत जी येतात ह्या पहिल्याच वाटा आहेत. वाटा पहिल्याच आहेत, फक्त त्या वाटा व्यवस्थित करतात. मोडून या वाटा दुसर, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर, मोडून या वाटा मोडोनिया वाटा आणि सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले आईसा. मग आपला राज्यकारभार चालतो. आता काही करा ते आपल्याला आवरत नाही. आता असंच तुम्हाला जसं ऐकू येईल तसं ऐका. आता थोडा इलाज बी नाही त्याला. आता आपलंही पहिलं काही पाप असेल काय सांगावं नाही का? नाही आपलं बी पुण्य काही पडलं असेल ना. ज्या अर्थी एवढं विस्कळीतपणा येतो आपण मान्य करायचं, आत्मपरीक्षण करायचं कीर्तनकारानं सुद्धा की आपलं पुण्य इथं काय काही पडलं नाही का? नाही, कारण आम्ही पुण्यवान आहेत ना सगळे महाराज. जन्मो जन्मी आम्ही सापडा सूप केले, त्याचे परिणाम भोगावं लागतील कराय. मग महाराज सांगतात आम्ही या आता आम्हाला विश्वास ठेवायचं कुठं? तुकोबाराने एक मार्गदर्शन केलंय. या जगामध्ये तुम्हाला परमार्थ करत असताना तुम्ही जरूर विश्वास ठेवा, पण त्यांनी एक मार्गदर्शन आणले. संत अभंगामध्ये सुरुवात कशी संतापासून केली, संताची पायी असा अभंगाची प्रारंभ आहे. त्याच्या अगोदर एक महाराज तुम्ही एक सांगा नेमका आता हे संत आम्ही जगात शोधायचे कुठं? पहिला मुद्दा. अंध शोधत फिरलं तर संत भेटतील का? आणि जर भेटले तर आम्ही त्यांना ओळखायचं कसं नेमकं? हे का नाही? 3 मुद्दे आहेत अभंगामध्ये. संत आहेत का? पहिला मुद्दा. त्याच्यानंतर ते आम्हाला भेटतील का? दुसरा मुद्दा. आणि ते ओळखायचे कशी? हा तिसरा मुद्दा आहे. 3 मुद्दे अभंगामध्ये आहेत महाराज पहिल्या तुकड्यात. बरं, पहिला मुद्द्याचं खंडन करताना सांगायचं संत आहेत का? हा जो मुद्दा आहे महाराज ते आहेत म्हणूनच आपलं व्यवस्थित आहे. संत आहेत म्हणूनच आपलं व्यवस्थित आहे. आणि संत जर नसती तर आपलं काही चाललं
नसतं. आज जे चालू आहे ही त्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे महाराज, काही दुसरा विषय नाही. याचा अर्थ संत आहेत. हां, आता दुसरा मुद्दा असा आहे, आम्हाला ते भेटतील का, संत भेटतील का. महाराज म्हणले ते महत्वाचा मुद्दा आहे. कारण या जगामध्ये सगळं भेटल पण ते भेटत नाहीत. चंद्र अमृत सुख सेवविल आता दादा रविंद्र चंद्रामृत सुखे शेववेल. कुणाला चंद्रावर जाता येणार नाही हे 550 वर्षापूर्वी नाथ महाराज म्हणले. पण जाता येईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं. आज हे गेले चंद्रावर. आज आपलं चंद्रयान गेलं का नाही, ही चंद्रयान चंद्रावर जाणार आहे असं 550 वर्षापूर्वी नाथबाबा म्हणले होते. चंद्रामृत सुखे शेववेल, आस्था जाता रवी धरवेल, माया हेळा सागर तरवेल. पर या साधूची भेटी न होईल का, ऐशे कैशियाने भेटती ते साधू. महाराज म्हणले जगातल्या दुर्मिळ काय काय दुर्मिळ आहे. चंद्राचा अमृत, चंद्रामृत दुर्मिळ मिळल. सूर्यधरण दुर्मिळ आहे, सापडल. समुद्रातून पोहोच जाणं कठीण आहे, जाता येईल, काय अडचण आहे. पर या साधूची भेटी न होईल का. जगात सगळं मिळेल पण संत भेटणार नाहीत. काय भेटू शकत नाही त्याचं एक कारण आहे. 7व्या अध्यायामधलं चिंतन आहे. भगवान म्हणतात अर्जुना संत भेटत नाहीत असं नाही, पण त्याला थोडं पुण्य लागतं. आपलं किती लागतंय. बहुनाम जन्मनाम अंती ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती आणि स महात्मा सुदुर्लभ. भगवान म्हणतात अर्जुना या जगामध्ये सगळं भेटल पण संत भेटणार नाहीत. आणि भेटतील तर केव्हा. बहुनाम जन्मनाम अंती, ह्याला बरेच जन्म घ्यावे लागतील, बरेच जन्म. मग एखादा महात्मा भेटल तो कसा येऊ शकतो, तो कसा असतो. महाराज माऊली सांगतात जेतो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाची साकडी आणि उतरुणी आला पाडी सद्वासनेची. इतकी अवस्था पार करून तो येतो. त्याचं नाव काय आहे, साधू. कारण का तो विषयाला कलाटणी देऊन येतो. विषयाला एवढ्या कलाटण्या देऊन तो त्याच्या जागेवर स्थिर असतो.
आणि आपल्या पूर्व पुण्याईनं त्या महात्म्याची भेट होती महाराज. म्हणून बहुनाम जन्मानाम अंती, तो सर्व विषयाच्या दाट झाडीतून येतो पूर्णपणे आणि मग आपल्याला भेट होईल. ह्याच्यात पेक्षा तुकोबाराय म्हणतात बहु अवघड आहे बहु अवघड आहे सनभेटी हरी, बहु अवघड आहे सनभेटी, बहु अवघड आहे सनभेटी हरी जगदेती करुणा केली, करुणा केली, करुणा खूप अवघड आहे ते. बहु अवघड आहे संत भेटी, कठीण आहे संताची भेट होणं. बरं महाराज, भेट होईल केव्हा? जगजेठी कृपा केली. जर देवानं जर कृपा केली भेटतील, भेटायची अडचण नाही. आता राहिला प्रश्न म्हणजे संत सुद्धा भेटू शकतात. आता राहिला मुद्दा कोणता? संत ओळखायचे कसे. आता महाराज म्हणजे जगातच संत आहेत, याच्यातच संत आहेत. आमचे ते दादा माऊली सांगायचे चाकरवाडीचे. दादा म्हणायचे जी दिसेल त्याच्या पाया पडायचं सोहळ्यामध्ये. का? कारण प्रत्येकामध्ये देव आहे म्हणायचे ते माऊली. कोणाचंही दर्शन घ्या, याला कदाचित माऊलीचं दर्शन होऊ शकतं. त्यांनी एक सांगायचं प्रमाण, जग देव तरी पायाची पडावी, त्यांची अस्वभावी चाडकाई. ती देव म्हणून पाया पडायचं त्यांच्या महाराज, त्यांचा स्वभाव बघायचा. आणि आपल्याकडे काय बघतो आपण नेमका? स्वभाव. आता बरेच वेळेला काही काही गुणवान असतात बरं का, एखाद्या गावचे कार्यक्रमाला जातात, शेजारच्या गावचे. महाराज तुमच्या गावचे वादक गायक आलते बरं का आमच्या गावाला, हां सुंदर कार्यक्रम झाला. ते गावाला काय म्हणतं माहिती का? ते तर गुणवानाचं तर किंमत करणारच नाही ते, पण ते त्या गायकाला टोचून बोलणार. काय विशेष? अहो काय त्यांची चाल झाली. हां चाल, त्यांची चाल माहीत नसेल तुम्हाला. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ही सतत अवगुणावर लक्ष घालते महाराज. त्याच्या गुणाकडे बघतच नाहीत आपण. त्या गुणवानानं किती वय आणि किती वर्ष वाया घातलंय परमार्थात, आणि त्यानं किती तयारी केली आतापर्यंत गायनात वादनात, त्याच्यावर सगळं पाणी फिरवतात आपल्या गावचे लोक. आणि त्याचं कुठंतरी थोडा कुठं गावातला अवगुण जगा मांडल्यासोबत राहत नाहीत. ही आपल्याकडं दुर्गुण आहे. दुर्गुण म्हणल्यापेक्षा ती वाईट अवस्था आहे आपल्याकडं महाराज. ती थोडं गुणवानाची किंमत करी जा. तुम्ही कौतुक करू नका, पण अवहेलना तरी करू नका. आणि काचे कानी गुण दोष
कानापर्यंत जातच नाही ना प्रमाणे. अनेकाचे कानी आणि मना गुणदोष नाणी. महाराज बुद्धीच आपली एवढी घाण आहे की दुसऱ्याच्या अवगुणावरच लक्ष जातं आपलं, चांगल्या कामावर कधी लक्ष जात नाही. मग महाराज आपल्याला व्यवहारात जर एवढी दुर्गुण आहेत तर संत कसे ओळखता येतील, संत कसे कळतील? संत कळण्यासाठी सुद्धा त्याला दृष्टी तशी लागते. ह्या दृष्टीनं संत दिसत नाहीत, संत कळत नाहीत. कारण का? दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. संत संतच असतात महाराज. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, आणि संत नवती जगा मानसा त्या सारी. महाराज म्हणजे संत संतच असतात, असले जरी करता माणसासारखे पण ते नसतात माणसं. संत महाराज विद्वानाला संत कळले नाहीत अजून, तर आपल्याला केव्हा कळतील? विठाल विठाल विठाल. अहो ज्या काळात गुरुवर्य मोतीराम महाराज होते त्याही काळात लोक होतेच का नाही? का कुणीच नव्हतं तेव्हा? लोक असतील का नाही? मोतीराम महाराजांच्या काळात सुद्धा होते, पण महाराजांच्या काळात बी लोक होते, पण त्या लोकांना महाराज कळाले नाहीत. उलट आपल्याला कळाले. ते आपण भाग्यशाली, ते अभागी म्हणायचे का की महाराज असताना सुद्धा त्यांच्या डोक्यात बसलं नाही, महाराज गेल्यानंतर आपल्याला कळालं, हे आपलं भाग्य म्हणायचं महाराज. मग असताना जर संत कळत नाहीत तर ह्याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असेल महाराज? ही सर्वश्रेष्ठ ज्ञानोबाराय असताना लोकांना कळले नाहीत, 800 वर्षानंतर आपल्याला कळालेत, त्यांना कळाले नाहीत. ते त्यांचं दुर्भाग्य आहे आणि आपलं भाग्य आहे, आपल्याला कळाले. बघ अनेक संतांचं बघा तुम्ही महाराज. अहो ज्ञानोबाराय एका रेड्यानं ओळखिले. कुणी ओळखिले? पैठणला एका रेड्यानं ओळखिले ज्ञानोबाराय. पण अजून आपल्या वेड्याला कळाय तयार. आपल्यापेक्षा रेडे चांगले, हलगट चांगलं, ह्याच्यापेक्षा काय वाईट असेल महाराज? की रेड्याला ज्ञानोबाराय कळाले, ते वेद बोललो महाराज. काय ताकद असेल, आहे का नाही? आणि त्याची समाधी आज आळेफाट्याला कोणाची समाधी? अहो रेड्याची समाधी महाराज. लाखो लोक त्या समाधीत दर्शन घेतात. समाधी कोणाची? रेड्याची. जर आपली जर समाधी हायवेला केली तर मला वाटायला 2-4 गुंठे घेऊन हायवेला येईल कोणी दर्शनाला? आपल्या घरचे तरी येते नारळ फोडाय का? कारण रेड्याला ज्ञानोबाराय कळाले आणि त्या ज्ञानोबारायनी रेड्याला जवळ घेतलं आणि त्याला बरोबर नेलं. संतांनी जवळ केल्यानंतर जग डोक्यावर घेतय, हे त्याचा सिद्धांत आहे. विठाल विठाल. फक्त आपल्याला संतांनी जवळ करावं. धरितील हाती पाळी पंढरी Dari
आली पंढरीला आली पंढरीला त्या संतांनी जर आपल्याला हातात धरलं, महाराज सांगतात तर पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. फक्त आपल्याला संतांनी हातात धरावं लागेल. मग या संताची एवढी महती आहे महाराज. मग ते संत ओळखायचे जर असतील तर ह्याला पूर्व पुण्य लागतं. पूर्वीचं पुण्य जर साथ देत असेल तर आपल्याला संतापर्यंत जाता बी आणि संत कळतील बी आपल्याला. बरं महाराज, जर संत भेटलेच आम्हाला, नेमकं आम्ही काय करावं? त्याचं मार्मिक उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. विश्वास ठेवण्यामध्ये अजून महाराजांनी एक मार्गदर्शन केले. संतावर नाही, संताच्या चरणावर. महाराज नेमकं तुम्ही जे सांगतात आम्हाला संताची पायावरच काय विश्वास ठेवायचा? बरं, त्याचं कारण पहिलं की दोघांच्याच पायात ताकद आहे. एक तर देव आणि दुसरे संत. देवाची काय ताकद आहे पायामध्ये? भगवंताच्या चरणातून गंगा निघाली, भीमा आणि चंद्रभागा, आणि तुझ्या चरणीची गंगा. त्याच्यामुळे देवाच्या चरणाला किंमत आहे. आणि ती देवाच्या चरणातून गंगा निघाल्यामुळं भगवान शंकरानं ती आपल्या डोक्यावर धारण केली. कारण काय? फक्त तेवढंच आहे की भगवंताच्या चरणातून निघाली. दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे महाराज. भगवान शंकर आणि पंढरपूर परमात्मा. भगवान शंकरांनी त्यांच्या चरणाला इतकं प्राधान्य दिलं की ते तिथून निघालेली गंगा त्यांनी डोक्यावर धारण केली. आणि पांडुरंगाने सुद्धा भगवान शंकर किती श्रेष्ठ आहेत हे जगाला कळावं म्हणून आपलं पांडुरंगाने डोक्यावरच त्यांना धारण केलं शिवलिंग महाराज. हे दोघांबद्दलचं प्रेम. मग ठीक आहे महाराज, मग आता देवाच्या पायातून गंगा निघाली मग त्यांच्या पायाला किंमत. आता संताच्या मस्त येईल उडू विमान आल्यासारखं आलं ते भर विठाला विठाला. पण काय कैलास बुवा, माझा पाय गुण आहे काय घेऊ? मी खरंच का, मी बऱ्याच जणांना आता विचारलं बाबा की नेमकं असं का होतंय मला. मी जिथं बी जाईल तिथं लाईट जाती, पाऊस येतोय, वारं सुटतंय. बऱ्याच ठिकाणी झालं. ते का होईल ते काही कळना. आता मी बऱ्याच जणांना विचारलं की ओ आहे का तुमच्याकडे?
10-5 रुपये देईल पण सांगावते ना काय मी त्याच्यासाठी काय करील सुद्धा बाबा. कार्यक्रम विस्कळीत होण्यापेक्षा काही 10-5 हजार घालू त्याच्यामध्ये साधना करायला आपण. तरी काही मिळच लागणार. कुठं बी जाईल तिथं अशीच बोंब आहे. मुंबईत गेलो कीर्तनाला गेल्या महिन्यात. आता आपल्याला माहिती आहे आपला पाय कोण. गेल्या गेल्या त्यांना म्हणलं सिस्टीमवाल्याला जनरेटर वगैरे आणलंय ना म्हणलं सगळं. ते म्हणजे नाही महाराज जनरेटर नाही इथं. म्हणलं का नाही म्हणले महाराज इथं लाईट जात नाही ना मुंबईत कधी. ते खरंय म्हणलं तर मुंबईत जात नाही हे खरंय. आता मी आल्यावर राहत नाही त्याचं काय करायचं. नाही म्हणले महाराज तुम्ही काळजी करू नका लाईटच जात नाही म्हणजे इथं. त्यांचा विश्वास सिस्टीमवाल्यात आपल्याला काय माहिती. नियम कमी गळ्यात विना घातला कुठून काय जाळालं सगळंच बंद पडलं. ती 4-5 जण कार्यकर्ते सप्त्यातले आले माझ्याकडं. म्हणले महाराज ती लाईट गेल्याचं दुःख नाही जाऊ द्या पण तुम्हाला कळतंय. म्हणलं मला बी लाईटच कळतंय. तुमच्या घरातलं काय आम्हाला कळतंय. कुणी बी आमच्या डोसक्याला तांती देतय महाराज. घरी गेला का नाही महाराज पैसाच पुरा नाही. मग मला ही कुठं नेऊन आता तुम्हाला पैसा पुरा ना मी काय करू. मी पैशासाठीच बॉम्बला लागलो ना. आता मी तरी काय साधू म्हणून आलो. होय माणिक महाराज आपला घंटावर वाद होता का नाही पैशामुळं. आणि ते मला विचारले तसा माझा पाय बरं. आता तुम्हाला अजून सांगतो 10च्या नंतर तुम्ही आमंत्रण दिल्यानं सुद्धा वारं येणार नाही. पण माझं काळं पांढरं होस तरी बंद होणार नाही. हे 100% खरं गॅरंटेड. मग महाराज त्या संताच्या पायात काय ताकद आहे. महाराज म्हणतात पहिलं त्यांच्या चरणाची ताकद सांगतो तुम्हाला. ह्या एवढे जगातले तीर्थ आहेत. तीर्थ आपण तीर्थयात्रा करताना तीर्थस्नान करतो आणि त्याच्यामध्ये आपलं काही पाप टाकतो. आता त्या तीर्थात जमा झालेलं पाप ती बी जास्त झालं ना. आता तीर्थ कमी पडले आणि पाप जास्त झालं. जसं सुरुवातीला मोबाईल निघालताय ना कैलास बुवा तेव्हा 1 GB ची मेमरी होती. 1 GB पुन्हा थोडा बदल झाला 6 महिन्यात 2 GB आली. पुन्हा बदल झाला 4 GB आली. 8 GB आता जवळपास 150 GB पर्यंत मेमरी. इतकी मेमरी मोठी झाली. आता एवढी मेमरीची वाढली क्षमता तरी मोबाईल आपले हँगच पडायला लागलेत. कारण का ते सुविधा वाढल्या ना तशा. आता सुविधा वाढल्या तशा. आता सगळ्या मोबाईल शिव काय खरे महाराज. झोपताना सुद्धा मोबाईल जवळ असला तर झोप येईल. हो ना महाराज. आणि झोपेतून उठल्यावर सुद्धा मोबाईल दिसला तर आहे. मी तर म्हणतो खरंच संबंध भारतामध्ये एकदाच सगळे टावर 4 तास बंद करायचे. किती तास पूर्ण बरं का. टावर कोणता टावर चालू नाही सगळे कार्ड बंद. किती तास एका लाईननं 4 तास. संबंध भारतात मी म्हणतो एकदा जर 4 तास सगळे टावर बंद पडले तर भारतातली अर्धी संख्या मिळलेली असेल तेव्हा. कमाल आहे महाराज. काय लोकाला येड लागलंय मोबाईलचं. दिवसभर हातामध्ये मोबाईल महाराज. लेकरं तसलेच आपण बी तसलेच. अहो म्हातारे माणसं सुद्धा महाराज 70-75च्या पुढले सुद्धा हातात घेऊनच. काय कुठं काय MPSC परीक्षा द्यायची का हरिपाठ वाचाव हे का नाही ज्ञानेश्वरी वाचाव पण नादच लागला. बोललं तर पुन्हा राग येत आहे.
मेमोरी हँग व्हायला लागली आता, इतक्या सुविधा वाढल्या. तसं सगळं पाप तीर्थात जमा व्हायला लागलं. मग तीर्थ सुद्धा ओव्हरफ्लो झाले, ओव्हरफ्लो. मग सगळे तीर्थ एकदा कैलासावर गेले शिवजीकडं. भगवान शिवजी म्हणले या बसा. काय अहो म्हणजे सगळे लोक आमच्यात येतात, पाप टाकतात, निघून जातात, आम्ही पाप द्यायचं कोणाकडे आता हे. हा भगवान शंकर म्हणले बघू आता. सगळे सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, माझ्या नकाळी, सकळ तीर्थ माझ्या नकाळी, कुंडली जवळी, करीती आंघोळी मुलीची चरण, शंकर सांगे ऋषी जवळी. भगवान शंकरानं सांगितलं एक काम करा आता, तुमचं पाप घालवाय तो कुणाकडे ताकद नाही. मग तुम्ही सगळे तीर्थ आता कुठं जा, पंढरपूरला. इति माध्यान्न काळी, इति पुंडलिका जवळी, करीती आंघोळी अन्वंदिती चरण, आयशी पंढरी मनिजे ध्याती. असं पंढरी महात्म्य प्रकरणातले अभंग आहे ती. म्हणजे सगळे तीर्थ दुपारी पंढरपूरला येतात आणि लोहदंड तीर्थाचं स्नान करतात आणि पुंडलिकरायाच्या चरणावर मस्तक ठेवतात. बघा कार्यक्रम आहे, तुम्हाला 10 सुद्धा पकडू दिला नाही त्यांनी. ताकद आहे महाराज, बस आयुष्य घातले महाराज त्यांनी त्याच्यामध्ये. जसं रोज गाडीवर फिरून फिरून मग किती बी कट मारता आले तरी गाडी आपल्या, बरेच काही पोरं एकदा आपल्या जोड गाडी आणतात, फार कोणा लगेच दाबा ब्रेक दाबतात, हे का नाही. कट मारता बी आला पाहिजे. आणि ज्याला कट मारता येतो त्यानंच मारे जायचा, नाही तर आपला कट होत असतो. विठारा ज्याची त्यालाच आहे महाराजी करा, नाही का नाही. पदवी आहे ज्याची त्यालाच, नाही का नाही. कोणाला नामधारक पदवी, कोणाला वैराग्य मूर्ती पदवी, ही ज्याची त्याला जमतात महाराज. आता आम्हाला बी वैराग्य मूर्ती पदवी टाकली एकदा मला सप्त्यामध्ये एका गावात. वैराग्य मूर्ती भरत महाराज जोगी परळीकर. हो म्हणलं मी 5वी सोडीत नाही कुणाची, आणि मला वैराग्य मूर्ती. अरे बाप रे. म्हणलं मी त्यांना फोन केला हो, त्यांना म्हणलं पत्रिका वाटल्या का. नाही म्हणले आता गट्टा आणलाय म्हणलं वाटू नका, मी पै देतो, दुसऱ्या गट्टा छापा, पण त्याच्यातलं वैराग्य मूर्ती माझं नाव काढा म्हणलं. म्हणले का पटत नाही म्हणलं. ते जर वैराग्याची आणि माझी चुकून रस्त्यात भेट झाली, ती आत्महत्या करील मला बघून. कारण शोभलं तर पाहिजे ना, हे का नाही. तसं तुम्ही एवढे गुणवान आहेत आज महाराज, तुम्हाला शोभत महाराज, तुमच्या ताकदीत तेवढ्या तयार आहेत तुमचे त्यांच्याकडून. नाही तर बरेच जण महाराज नुसते कपडे टाईट घालून येते. एवढं कपडे टाईट घालून आले, म्हणले महाराज गायक लय जोरात आहे. मी बी आर बोललो ना. मग म्हणलं आपलं काही तेवढं तयार नाही बरं का. म्हणलं नाही म्हणले तुम्हाला सांभाळून येते की. म्हणलं चांगलंय. म्हणलं मग तुम्हीच म्हणा. अहो रामकृष्ण हरीलाच त्याला स्वर लागला नाही.
रामकृष्ण हरीलाच रुपावळी बोला पुंडलिकच केलं. मी बोलतो ते गावातला मोठा माणूस होता, पाहुणा होता ते, आपल्याला काही बोलता आलं नाही. मग कीर्तन झाल्यावर म्हणले कसं काय महाराज? म्हणलं तुमच्यासारखे गायक माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शेवटीच भेटले. म्हणलं हे म्हणले कसं काय? एवढे तयारीचे माणसं नाहीत म्हणलं कोणी सध्या. काय कसं काय ताकद लय भारी म्हणलं. 98% चांगले आहेत म्हणलं. हे किती? 98%. फक्त 2% कमी आहेत म्हणलं. एक ते ह्यांना ताल नाही, दुसरा स्वर नाही. तरी म्हणताय नाही मी मग काय थोडं कमी म्हणलं, तेवढंच कमी. तरी याड्याला कळलं ना महाराज काय करा. ते घोले बाबा सांगत असतात बघा, काही माणसाला आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. विठ्ठल मग महाराज सांगतात की जगातले सर्व तीर्थ त्या संताकडे येतात आणि चरणाचं दर्शन घेतात. ही संताच्या चरणाची काय आहे? ताकद आहे. आणि त्या चरणावर संताची एक पायी. हा ना माझा विश्वास. फक्त विश्वास ठेवा. कल्याण उशिरा होईल, नाही जलद होऊ द्या, उशिरा होईल पण कल्याण होणार. पण काय ठेवा? विश्वास. महाभारत रामायणामध्ये युद्धकांडामध्ये एक कथा आहे. शेवटच्या टप्प्यातलं युद्ध असतं ते आहे आणि महिरावणाचं. रामप्रभूवर युद्ध चालू असतं. एक महिरावण संपतो पण एक अहिरावण असतो, त्यांचेच बंधू. त्याच्याबरोबर युद्ध जुंपलेलं असतं. पण अहिरावणामध्ये एक गुण असतो की त्याला एक बाण लागल्यावर त्याच्या शरीरातून जेवढे रक्ताचे थेंब खाली पडतील तेवढे राक्षस तयार होऊ लागले. रामप्रभू सुद्धा हातबल झाले. रामप्रभू म्हणले ह्यांना एक बाण मारला तर हजारो रक्ताचे थेंब खाली पडतात आणि तेवढे पुन्हा राक्षस तयार होतात. मग ह्यांना मारायचं का सोडायचं? मारलं तर वाढायला लागलेत. बरं सोडाव तर अंगावर यायला लागलेत. बरं माघार घ्याव तर आचारसंहिता आहे, माघार घ्यायची नाही. हातबल झाले. हातबल. प्रभू रामचंद्र योगानं हनुमानजी तिथे गेले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान काही काळजी आहे का? भगवान म्हणले काळजी नाही तर काय, ह्याला एक मारला तर हजारो तयार व्हायला लागलेत. भगवान म्हणतात हनुमानजी मी सुद्धा हातबल झालो म्हणले आता युद्धात. ते म्हणले हातबल व्हायची गरज नाही. मग काय करणार म्हणले, ह्यांना किती मारायचं आता आणि माघार तरी कशी घ्यायची आपण? हनुमानजी म्हणले हे का तयार होतात ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. भगवान म्हणले आता इथं युद्ध चालू आहे आणि आता इथून आता समजा एसटीनं प्रवास कैलासबाग चालू आहे तुमचा. एसटीत बसायला जागा नाही. फुकट लोकांनी खूप ताडण केली आपली एसटीमध्ये. 100% मोफत आहे आणि आपल्याला फुल तिकटावल्याला जागाही नसते मध्ये कधी कधी. मग कैलासबाग उभा राहिलेत वरी गाजाला धरून एसटीत. उभा राही जागा नाही आणि तरी कैलासबागच्या पाठीमागे एक जाणार आहे. जय हरी बाबा जय हरी. मला शिवरंजनीचं नोटेशन सांगा. अरे बावळाटा उभा राहायला जागा नाही तर तुझं नोटेशन कुठं विचारावं ती बी कळत नाही माणसाला. लय डायनामा गेली माणसं आहेत महाराज. काही बोलतात. येड्याचा बाजार आपला. आता आपण बी ऐकून घेतो. आता तरी त्यांनी जीव चांगलं घातलं बघा महाराज. लय भारी होता. आता काही लय टाकून बोलतात. मला एक जणांनी जीव घातलंय आणि बाहेर सोप्यावर बसलेलंय. महाराज भोजन झालं ना? म्हणलं हो. पोटभर जेवलात का? म्हणलं हो. स्वयंपाक कसं काय होता? म्हणलं सुंदर होता. घरी पण असतंय का तुम्हाला असं? आता घरी काय बेसरमाची पानं तळून खातोत का आम्ही?
काय बोलतेत महाराज फुगीर लोक आपले हे बघा 10-5 रुपयाची मस्ती नाहीच काय दुसरं तुच्छ समजायचं लोकांना वारकऱ्याला येड्यात काढतात महाराज लोक हे नीट बोलत नाहीत वारकऱ्याला. तरी एक जण म्हणला महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकाचा कारखाना हे सुधारित बियाणं. वारकरी भोळे आहेत का? रोज गोळे खायलो होय कैलास बा काय म्हणणं आहे तुमचं? अरे वारकऱ्यासारखी मजा नाही महाराज. खायला चक्क्या टेकायला तक्क्या घरी गेल्यावर बुक्के आहेत. येतं कुठं काय अडचण आहे. त्याने म्हणले हे का तयार हो याचा शोध घेतो. हनुमानजी पण शोध केव्हा घेणार तुम्ही काळजी करू नका ठेवा विश्वास माझ्यावर. महाराज जे काम प्रभू रामचंद्रांना झालं नाही आणि तेच काम त्यांच्याच नावावर करतात ते संत आहेत. हनुमानजी या मग भगवान प्रभू रामचंद्राचा संतावर विश्वास. ठीक आहे हनुमानजी मग येता का बघून? हो येतो. मग जा. मग ते हनुमानजी पाताळात आले. त्यांचे सुपुत्र मकरध्वजाची भेट झाली. मग बाबा अचानक हा बाळा अरे इथले हा ऐरावणाचं अनवरी स्वामीचं माझे युद्ध चालू आहे. एक बाण मारला तर लाखो तयार होतात. ते का तयार होतात हे मला कळत नाही म्हणून विचारायला आलो. त्यानं म्हणले बाबा आता हे मलाही माहीत नाही. आता हे जर विचारायचं असेल मग आमच्या मातोश्रीकडं जावं लागेल मगरीकडं. आता म्हणजे चला. मग हनुमानजी मकरध्वज त्या मगरीकडे गेले महाराज. तिनं स्वागत केलं. स्वामी या. विशेष येण्याचं प्रयोजन हनुमानजी म्हणतात मला अशी अडचण आली. ते राक्षस तयार होतात. ते का तयार होतात ह्याचं गुह्य कळत नाही. ह्याचं तुम्हाला जर गुह्य माहीत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. तिनं सांगितलं जरूर सांगल पण ती विचारण्यासाठी तुम्हाला अहिरावणाचीच पत्नी सौभाग्यवती चंद्रसेना तिच्याकडे जावं लागल. ते म्हणले ती कशी काय सांगल? तिच्या मालकाचं मरण ती कशी सांगल? जरूर सांगल. कारण का मगरीनं सांगितलं मी तिच्या घरी दासी म्हणून ड्युटीला आज बी मी तयाची अनुचरी दासी असं ओवे आहेत. मी तिची काय आहे आज बी दासी आहे. मला सगळं माहित आहे. काय आता मुद्दा ऐका हनुमानजी. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला नागपाश बंधनामध्ये बांधून आणलं पाताळामध्ये आणि चंद्रसेनेनं त्या खिडकीमधून भगवंताकडे पाहिलं रूप आणि पाहिल्याबरोबर राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं रूप आहे तसं. आणि त्या चंद्रसेनेनं रूप पाहिलं आणि एवढंच नाही देखीला डोळा आणि बैसला मनी. तेव्हापासून ते रूप जे तिच्या डोळ्यामध्ये बसलंय चंद्रसेनेच्या की तेव्हापासून ती त्या रूपाची अपेक्षा करायला लागली की काही हो पण एकदा मला त्या रूपाची त्या प्रभूची माझी भेट व्हावी आणि मला तो प्राप्त व्हावा. भले जीव ओवळून टाकील त्याच्यावरून पण कोणी आहे का भेट घालून देणार असे तेव्हापासून वाट बघायली. जर तुम्ही प्रभू रामचंद्राची भेट घालून देत असताल तर ती बाई तुम्हाला सांगल सुद्धा. म्हणजे म्हणले तसं तर अवघड आहे पण जाऊच. आणि महाराज खरंच पहिला वारकरी आपला त्रेतायुगातला दुसऱ्या देशात जाऊन दादागिरी करणारा. आपण बी दादागिरी करतो पण आपल्या डांबरीपर्यंतच आहे. आपल्या रोडच्या पुढे काही आपली पालमच्या पुढे काही मजल जात नाही. पण दुसऱ्या देशात जाऊन दादागिरी करणारे पहिले वारकरी हनुमानजी. महाराज चंद्रसेनेच्या महालातच गेले. बाई भजन करू लागली. ध्यान लावून होती आणि ध्यान लावल्यानंतर हनुमानजी म्हणले आता ह्या मातोश्रीला ध्यान भंग करायचे. ह्यांच्या जवळ बसावं लागल आणि त्यांच्या दुप्पट आवाजामध्ये भजन करावं लागेल आपल्याला तर त्या बाईचं ध्यान भंग होईल. होणार नाही. हनुमानजी गेले. काय ताकद आहे महाराज. चंद्रसेना मातोश्रीच्या बंगल्यात गेले महालात गेले.
त्यांच्या समोर मांडी घालून बसले आणि तिच्या दुप्पट आवाजामध्ये भजन सुरू केलं. दुप्पट आवाजामध्ये. आणि कधी बघा चांगल्या गुणवानाचं भजन जर तुम्हाला बिघडून टाकायचं असेल तर फक्त एक बेसूर माणूस सोबत आणि जातो मी. त्यांचा सगळा मूड जातो. पण फक्त एक बेसूर वापरी जातो मी. कामच झालं. महाराज दुप्पट आवाज काढला. चंद्रशेना माता जाग्यावरच आल्या. डोळे उघडले. पाहिलं हनुमानजी. श्रीराम जय राम जय जय राम. ओ महाराज महाराज. हनुमानजीने डोळे उघडले. प्रणाम मातोश्री. कोण आहेत आपण? हा, या देहाचं नाव हनुमानजी आहे. मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे. दास आहे मी त्यांचा. असं तुम्ही हनुमानजी आहेत का? चंद्रशेना माता म्हणतात नाव ऐकलं होतं मी. हनुमानजी नाव ऐकलं होतं पण कधी बघितलं नव्हतं. तुम्ही हनुमानजी आहेत का? हो. बरं बरं बरं. महाराज येण्याचं प्रयोजन? हा मातोश्री कामच तुमच्याकडं होतं. माझ्याकडं काय काम आहे? तुमच्या पतीचं आणि आमच्या मालकाचं युद्ध चालू आहे. एक बाण मारला तर हजारो राक्षस तयार होतात. त्याचं काय गुह्य हे विचारण्यासाठी आलो तुमच्याकडं. चंद्रशेना माता म्हणतात मी माझ्या पतीचं मरण का सांगत? काय गरज आहे मला सांगणं? ते माझा पती आहे. हनुमानजी म्हणले मातोश्री जरूर तुमचा पती आहे पण तो जगाचा पती आहे. दोघातला फरक आहे. माझा मालक हा जगाचा मालक आहे आणि तुझा पती हे तुझा एकट्याचा मालक आहे. आणि अजून एक लक्षात घे, तुझा मालक आज नाही गेला उद्या नाही गेला तरी परवा दिवशी जाणारच आहे. पण माझा मालक जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत आणि तया किल्येही घात कदा नोही. अजरामर आहे तो. अजरामर. कधी ती जन्मतही नाही आणि ते मरतही नाही. असा माझा परमात्मा आहे. मग काय तुमचं मत आहे? असं कारण आहे. चंद्रशेना माता म्हणतात जर मी माझ्या पतीचं मरण सांगितलं तर मला काही मिळेल का? हो म्हणताल ती. नक्की? हो. मग एक काम करा. काम झाल्यावर प्रभू रामचंद्रांना या माझ्या महालात आणावं लागल आणि या पलंगावर बसून मी त्यांची पाद्यपूजा करीन. मान्य आहे तुम्हाला? हनुमानजी म्हणले नाही म्हणावं तर बाई सांगत नाही आणि हो म्हणावं तर तिकडं आचारसंहिता आहे त्यांची. एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी. ते बाबा आचारसंहिता मोडणार नाही आणि ही बाई सांगणार नाही. पण हनुमानजी म्हणले बघू कल की बातावर खुदा की हात. मग उद्याच उद्या बघू म्हणले. आता तर भागून घेऊ. मातोश्री ते आपल्याकडे आलं काम. नक्की? हो. हा तसं नाही म्हणले वचन द्या अगोदर. काय द्या? वारकरी वचनात काय असतात? पक्के असतात. हनुमानजी म्हणले हो द्या वचन. वचन दिलं महाराज. हनुमानजीनं वचन दिलं चंद्रशेनेला. सांगा तुमचं काम झालं ना त्याच भगवंताला इथं आणतो मी. चालेल काही नाही म्हणजे सोपं काम आहे. तिथं अमृताचा कुंभ भरलेला एक. त्या अमृताच्या कुंभावर भुंगे. ते भुंगे तोंडात अमृत घेतात वरी जातात त्या रक्तावर शिंपडतात आणि तिथून राक्षस तयार होतात. मग ते भांड फोडा ते भुंगे मारा म्हणजे तुमचं काम होईल. हनुमानजी म्हणले सोपं होतं राव. पण ते कसं होतं आता तुमचा मोबाईल माझ्या हातात बी आला पण मला लावता येणार नाही ना त्याचा पासवर्ड सगळ्यात महत्वाचा काय आहे? पासवर्ड. तसं हे बी पासवर्डच होता ना माहीत नव्हता ना. हनुमानजी म्हणले चला ठीक आहे. हनुमानजी गेले ते भांड फोडलं भुंगे पळाले. ते भुंग्याचा जो मुख्य होता तो सापडला. हनुमानजीनं धरलं खाली आदळलं आणि पायत दिला. पण ती शरण आलं. म्हणला मालक गरीब माणूस आहे म्हणला. ते मला पण गुन्हानं राहिनात ना तुम्ही. आता काही गरीब माणसं गुन्हानं राहत बी नाहीत महाराज. मग ते डोसक्याला ताण करतात काही काही. ते भुंगा म्हणला नाही हो म्हणला मालक
आतापासून तुमचं काम करेल पुढे. आता हनुमानजी म्हणले भुंग्याला मारल्यावर काही मोठं पारितोषिक मिळणार नाही, पण ह्याला जर सोडलं तर कुठं न कुठं कामाला येईल. आणि कधी बघा महाराज सप्त्यामध्ये का नाही सुज्ञ माणसं सगळ्यालाच किंमत द्यावं लागते महाराज सप्त्यात. जेवढे गायक महत्वाचे तेवढे वादक महत्वाचे, जेवढे गायक वादक महत्वाचे तेवढे कीर्तनकार महत्वाचे. त्या कीर्तनकारापेक्षा श्रोता वर्ग त्याच्यापेक्षा मोठा महत्वाचा आहे. तुम्ही आलात तर कीर्तन आहे ना, नाही तर काय मंडपाला कीर्तन सांगायचं काही. बरं, आणि जेवढे सगळे आले त्याच्यापेक्षा इना घेणारे महत्वाचे. सगळ्यात महत्व ते महाराज. आज सगळ्याला माणसं भेटते, इन्याला माणसं भेटणार, पाऱ्याला माणसंच भेटणार. सगळं कुणी काय म्हणतं, ए बाबा 1000 जास्त इण्याचं काम सांगू नको, कारण का इनाच घेईना कुणी महाराज. का घेईनात तर ती घेतला त्याला सोडावी कुणी येणार, त्याच्यामुळे त्याच्या नादीच लागा ना कुणी. आता हे नाही महत्वाचं येत नाही ते आता असं येते. मग भुंगाला सांगितलं मला काम पडलं तर, ते म्हणला मालक नुसता आवाज द्या ना, मिस कॉल करा फक्त, पळतच येतो मी. इमानदार भुंगा. महाराज सगळं काम झालं सगळं. रावण संपला. भगवंताकडे गेले हनुमानजी. भगवान म्हणतात हनुमानजी बस खरे संत आहेत माझे हनुमानजी, कामच केलं, मी विश्वास ठेवला आणि माझं काम झालं. हा ते म्हणले काम झालं, पण उद्या सकाळी थोडं खाली जावं लागेल आपल्याला. म्हणले कुठं? म्हणले पाताळामध्ये. कोणाकडं? चंद्रसेनाबाईकडं. म्हणले का? त्यांच्या पलंगावर बसून तुमची पूजा होईल. ते म्हणले हनुमानजी हे कसं काय शक्य आहे, माझी आचारसंहिता, मी कोणाच्याच पलंगावर बसत नाही आणि तिथं कसं काय बसला, आणि पूजा तर घेणारच नाही. घ्यावं लागेल. हनुमानजी तुम्ही सगळे कामं चांगले केले, पण एवढं काम मात्र तुम्ही चूक केली. ते म्हणजे चूक होणारच नाही, फक्त तुम्ही माझ्या बरोबर चला, फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. भगवान म्हणले चला ठेव विश्वास. पुन्हा हनुमानजी विश्वास ठेवला. संतावर विश्वास देवाला ठेवलाय महाराज रामायणामध्ये. चला हनुमानजी खाली पाताळात आले. जाता जाता भुंग्याची आठवण झाली. भुंगे महाराज भुंगा पळतच आला ना. हनुमानजी काय काम आहे का? लय काम पडलं. काम पडलं? बोला, बंदा तयार आहे. बोला काय? अरे आत्ताची आत्ता त्या चंद्रसेना मातेच्या महालामध्ये पलंग आहे सजवलेला, ते पलंग मात्र कोरायचा आहे. ते म्हणला खानदानी धंदा आहे आपला. ते काय शिकवायची गरज आहे होय? बऱ्याच माणसाचा खानदानी धंदा कोराखोरीचा, कोणाचाच बांध नीट ठेवणार नाही. काय नाद असेल एखाद्याला महाराज. बर का असं करीत असेल? रस केला ताण येणार, कारण चांगलं राहावं, चांगलं, पण काहीतरी नादच. सहज बोलली नि हँड घालावणे. काही काही माणसं सहज बोलणार काडीच लावणार, असंही देखील. सगळी सोयरी जमून आले. साखरपुडा झाला आणि त्याला विचारलं राम 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 राम, कस काय? मुलगी दिली कुठं? दिदो. हो. एवढ्यामध्ये सार बळलं ते समोरलं. लय दळबदरी आवला ती महाराज. आणि मला देवा शपथ महाराज, मला कीर्तनामध्ये सुद्धा मग वारं येऊ द्या, वाटूळ येऊ द्या, मी कधीच बोर होत नाही. फक्त मला समोर बसणारी माणसाचं बोर दिसले डोसकं सुटते माझं. फ्रेश असा माणसानी काय काय माणसं लय चाळणी तोंडाचे महाराज. फोडीली गोवारी साधीचे तोंडावरी, साधीचे तोंडावरी, साधीचे तोंडावरी, फोडीली गोवारी साधीचे तोंडावरी, साधीचे तोंडावरी, साधीचे दिशे तोंडावरी.
निवळा फालतू लोक असेच महाराज. कीर्तनात पुढे येतील, बसतील, भलते तोंड वाकडे करून आहे. कुणी काय मेलंय का तुमच्या घरात? नाही तर बसले बसले आळेपिळे देणार. उगत चांगली चाल सुरू व्हावी, माईक डोसक्यात घाली म्हणून दुसरी गोष्ट. नीट घरी काळं पांढरं करायचं म्हणजे ते यायचं नाही असं डोसक्याला ताण. मूड जातो ना महाराज, आहे का ना? बरं, एक तर बळ मूड आणावं लागायला का नाही, आणि एवढा मूड ओढून ताणून आणणं. दोन नारळ डोसक्यात फोडव त्याच्यात महाराज, दुसरी गोष्टच नाही. हनुमानजी ते बंगेची आठवण. बंगा म्हणला, बोला काय करायचंय का? झालं काम. किती वेळात? 2 तासात. 2 तास पलंग कोरायला 10 मिनिटं जिकडे तिकडे येते घरी. बरं, भुंगा बी तिथंच नोकर होता मारा त्या महालामध्येच. भुंगा घरी आला, बायको बसली होती दारात, सोना लेकरं सगळी होती. बायकोला म्हणलं, उठ बरं. ते म्हणजे का? आपल्याला चंद्रसेनाबाईच्या महालात जायची. तू म्हणली, मा थांबा, मला मेकअप करू द्या. मला मेकअप नाही, पिकअप आलंय. उठू का? हा, मेकअप काय चालय? काही लोकांना लई मेकअप चालणार, लई मेकअप. तो पोरासोराने करू द्यावा महाराज मेकअप. चांगले म्हातारे माणसं सुद्धा आता 70-72ची गिरायक ती बी काय माणसं आहेत येड्यावनी महाराज. आता ह्या गालात 1/2 किलो पावडर बसायले आपल्या. काय आहे का हे? नादच बेकार महाराज. आणि काय असेल जरा डोळ्याला कमी दिसतंय त्याला लग्नाच्या वाराती लय बघायचा नाद, आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचा नाद. लय अवघड खेळ आहे महाराज, लय अवघड खेळ आहे. विठाल विठाल. एकदा कीर्तन झाल्यावर एक बाबा उठले, जय विठ्ठल झाल्यावर, महाराज कीर्तन का वा करणार आहेत? जय विठ्ठल झाल्यावर म्हणलं करतो, थोडं थांबा, झोपा आता थोडं. काय कर, ऐक, अवघड खेळ आहे ते महाराज. भुंगा, त्याची बायको, लेकर, सोना 10 मिनिटात कोरला ना महाराज सगळं. पडलं खडा ना 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 सगळं जशाला तसं राहिलं. वरी हनुमानजीकडे भुंगा आला, प्रणाम. हो हो. भुंगे महाराज कस काय? धक्का लावायची गरज आहे पलंगाला. धक्का? अहो तुम्ही जवळून बी गेलात ना नुसता तरी ते 4 टायर पंक्चर आहेत त्याची काळजीच करू नका तुम्ही. सगळे कोण बोगस करून टाकले त्याला. तुम्ही जवळून बी गेलात, तुम्ही जाता जाता नुसता पाय बी आपटीला तरी खाली आदळणार आहे ते. म्हणजे चालतंय, मग काही अडचण नाही. हनुमानजी आले. प्रभू रामचंद्र म्हणतात, भगवान चला आता. भगवान म्हणतात, हनुमानजी अहो कसं त्या पलंगावर बसावं? नियम बघा काय ते. अहो सगळं अवतार कलंकित व्हायला तुमच्या ह्याच्यामुळं. तुम्ही सगळं काम चांगलं केलं, पण हे मात्र कलंकित होऊ देत नाही. विश्वास ठेवा आपल्यावर, चालल. हनुमानजी पुढे गेले चंद्रसेना मातेकडं. प्रणाम मातोश्री. ओ हो, हनुमानजी आलात? एकट्याच आलात? इमानदार आहे बंदा. बघ माग कोण आहे ते? प्रभू रामचंद्र. हो हनुमानजी खरंच वारकरी इमानदार आहेत. कळल मला अर्ध्या घंट्यानं तुला अजून. वा वा वा. हनुमानजी खरं तुम्ही बोलल्यावर आणलं ना? मग आणला का नाही? बघ. पण एक काम करा, पलंग चांगला आहे ना? मग बघा तुम्ही वरी पूजा कशी. तसं नाही, एखाद्या वेळेस पडू शकतो, आणि पडला तर ते बाबा बसत नाही, तू जगाचा मालक आहे तो. बघा ना, म्हणजे सगळा पलंग चांगला, पूजेचं ताट दाखिलं सगळं. चला मग निघाल्या. हनुमानजी म्हणले या, मी पुढे येतो त्यांना घेऊन. हनुमानजी म्हणतात, भगवान चला. अहो काय तुम्ही चला हो, फक्त इथंच जायचे आपल्याला, लांब जायचं नाही तिकडं. पलंगाजवळ गेले की महाराज अख्खा पलंगच खाली बस. हनुमानजी म्हणले, हा तुटला, पिछे मुड.
नीट वापस सगळे. चंद्रसेना माता म्हणतात, हनुमानजी कुठे निघालात? मग असला पलंग असतो? हाय पलंगदड आहे. कोण आहे? ब्रह्मांडाचा मालक आहे. असला पलंग. पण बाईनं ओळखलं. बाई म्हणली, अष्टगंध, मधुर वाणी, शुद्ध लबाडाची निशाणी. अरे 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 हनुमानजी इतके लबाडा वाटलं नव्हतं मला. लबाडा म्हणजे काय? असला पलंग असतो का? मग निघालात का परत? मग निघणार परत मी आता. पण बाई म्हणली, बाळा माझ्या बंगल्यात येणं सोपं आहे, पण इथून जाणं लय अवघड आहे बाळा. वाटलं होतं इमानदार असशील, पण मला आज कळालं. काही बाई बोलली महाराज रामायणामध्ये, अरे कपटिया श्रीराम दूताय, आपुले कार्य साधिले धूर्ता, मारोनी माझी कांता, हित स्वार्था नागविले. कपट्या, तुझ्यासारखा कपटी मी जगातच कोणी पाहिला नाही. तू तुझा स्वार्थ साधलास आणि मला वैधव्य आणलंस. आल्याबरोबर प्रेमानं बोललास, अति भावार्थे पुसोनी वर्म, शेखी केले घातक कर्म, कोठे राहिला तुझा धर्म, महाअधर्म त्वा केला. अरे प्रेमानं बोललास, धर्माच्या गोष्टी केल्यास, पण लबाड आहेस लबाड. पण बाळ आई, आता शाप घेई माझा, आईशी बोलिली राक्षस भाज्या, कृपा ओढली रघुराजा, पवनात मजा कारणी. मग भगवान म्हणले, आता जास्त व्हायला लागले, आता जास्त झालं म्हणले. आता चंद्रसेनाकडे गेले. ऐक म्हणले, बाई थोडं थांब. म्हणले काय? कुणाला शाप देणार तू एक सांग अगोदर. म्हणजे कुणाला? म्हणजे हनुमानजीला. म्हणूनच सांगायलो, हनुमानजीला शाप देऊन फायदा नाही. का? एक तर ते रेंज नसलेला मोबाईल आहे, त्याला काय शाप देऊन फायदा हनुमानजीला? कारण कुठल्याच पाशात ते अडकला नाही बिचारा कधी. ना कर्मपाश, ना धर्मपाश, ना आश्रमपाश. हे का नाही? सुंदरकांडामध्ये 7 प्रकार आले पाशाचे. भ्रांती माझी सप्तपाश, अहंदारा द्रव्यपाश, ग्रहदारा पुत्रपाश, आशापाश 7वा. 7 पाश आहेत महाराज. ह्या 7 पाशापैकी हे एकाही पाशामध्ये अडकणार नाही बिचारा. मग तसं आमच्या गल्लीमध्ये भांडणं झाली ती पोरायची. आता मी खानदानी जोगी माणूस, भिक्षुक माणूस, गल्लीतले भांडणं झाल्यावर मी त्यांना म्हणलं, जरा मोठा माणूस, म्हणलं जाऊ द्या, पोरा स्वराचे भांडणं असतील, त्याने एवढं काय मनावर धरायचे. ते म्हणला, महाराज जरा ऐका तुम्ही नीट, तुम्ही आमच्या नादी लागू नका, आम्ही तुम्हाला भिकाला लावताल. म्हणलं मालक लय चूक बोललात, कारण मी खानदानी भिकारी, मी असं झोळी मागून खातो का नाही? मग तुम्ही मला भिकाला लावायची काय गरज आहे? काय गरज आहे? कारण हे वाक्य मला बोलण्यात काही अर्थ काय हो उपयोग आहे मला? तसं त्यांनी सांगितलं की त्यांना शाप देऊ नकोस, कारण तिथं लागणार नाही. आता ते जाऊ दे, पण मी वचन देतो तुला. आता भगवंतानं वचन दिलं त्रेतायुगामध्ये चंद्रसेनेला, द्वापार युगामध्ये मी भगवान कृष्ण परमात्मा होईल आणि तू सत्राजित राजाची कन्या सत्यभामा होशील, आणि मग तुझ्याशी मी लग्न करील आणि सगळा कारभार तुझाच. आता घे वचन माझं. आणि मग ती राम अवतारातली चंद्रसेना आणि कृष्ण अवतारामध्ये कोण झाली? सत्यभामा. हा एका संतावर विश्वास ठेवल्याचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल नुसता विश्वास ठेवून जमत नाही, सर्व भावी हा माझा विश्वास
भावे दास झालो त्यांचा, तिचे माझी हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, भागली या मज वाहती लकडी त्यांची आणि जोडी सर्वसो, तिचे माझी हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणीचे शेवे नावडी, वचन न मोडी बोलिली ती, तिचे माझी हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. महाराज म्हणतात पायावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, पण अजून एक पाहिजे, सर्व भावे दास, कायनं वाचन आणि मनानं दास व्हावं आणि त्या संताची सेवा करावी. आणि ती केल्यानंतर आपलं कार्य सिद्धीला जाणार. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तेची माझा हित करीती सकळ, तेची माझा हित करीती सकळ. तेची माझा हित सुरू झाले काय? तिची माझी ही तकरी ती सकळ. आपल्या अजून 8 मिनिटं शिल्लक आहे, तशी 4 मिनिटं शिल्लक आहेत माझ्याकडे अजून. तिची माझी ही तकरी ती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर